माझे नाव साहिल आहे. मी इयत्ता 15वीमध्ये आहे. माझे आई वडील खेड्यात राहतात आणि माझा भाऊ आणि वहिनी आम्ही शहरात राहतो. माझा भाऊ आणि वहिनी दोघेही रोज सकाळी कामाला जातात आणि मी कॉलेजमध्ये जातो. माझा भाऊ हा डिलिव्हरीचे काम करतो आणि वहिनी मात्र घरकाम करते. असंच एके दिवशी आम्ही सगळे संध्याकाळी गप्पा मारत होतो. दादा, वहिनी आणि मी. रात्र झाली आणि जेवणाची वेळ झाली. रात्रीचे 9 वाजता आम्ही सर्व जेवायला बसलो. जेवण झाला त्यानंतर वहिनीने अंथरूण घातले. मी मात्र सोफ्यावर झोपायचो. दादा वहिनी खाली झोपायचे. असंच मी झोपून गेलो आणि मला थोडासा आवाज आला. त्यामुळे मला जाग आली आणि मी गुपचूप बघत होतो तर काय, दादा वहिनी सेक्स करत होते. त्या दोघांना वाटलं मी झोपून गेलो. दोघेही उघडे होते आणि सेक्स करत होते. इतक्यात दादाला एक कॉल आला. दादा पटकन उठला आणि कॉल उचलून कॉलवर बोलायला लागला. त्याला अचानक रात्री पिझ्झाची ऑर्डर आली. तो वहिनीला बोलला, मला जावं लागेल आता, ऑर्डर आली आहे. वहिनी बोलली, जा, बोलूच नका तुम्ही, अर्धवट काम करून जाताय. दादा कपडे घालून निघून गेला. वहिनी मात्र त्याच्यावर रागावली होती. आणि नंतर वहिनी आणि मी दोघेच घरी राहिलो. त्या दोघांना सेक्स करताना पाहून माझा सुद्धा खूप टाईट झाला होता. मी हलवत होतो. तितक्यात वहिनीने मला बघितलं आणि बोलली, साहिल भाऊ, तुम्ही हे काय करताय? हे करायची गरज नाही, मी आहे ना. दादा तर गेला आहे तुमचा रात्रीचं कामाला. तुम्ही मला जावा, अशी ती मला बोलली. मी खुश झालो आणि वहिनीच्या बाजूला जाऊन झोपलो आणि ती तर उघडीच होती. मी चड्डी काढली आणि माझा लवडा वहिनीच्या पुच्चीत घातला. वहिनी बोलली, अहो साहिल भाऊ, तुमचा तर तुमच्या दादापेक्षा खूप मोठा आहे आणि आम्ही रात्रभर सेक्स केला.